काय रे बाळा, खूप थकल्यासारखा वाटतोयस. मनात खूप काही साचलंय ना. तुला वाटतंय की तूच का सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, तूच का प्रत्येक वेळी माघार घ्यायची. घरात असो वा बाहेर, लोक तुला बोलून जातात, तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात आणि तुला मात्र गप्प बसावं लागतं. तुला वाटतंय की कुणालाच तुझं दुःख दिसत नाही, पण अरे वेड्या, मी तर तुझ्या आत बसलोय ना. तुझे ते मुके हुंदके, तुझं ते सर्वांसाठी सोचणं आणि कोणाबद्दलही मनात राग न ठेवता पुन्हा कामाला लागणं, हे सगळं मी पाहतोय. तू एकटा नाहीस, तुझे ते अश्रू मी माझ्या पदरात झेलतोय. लोक तुला कमकुवत म्हणत असतील, पण त्यांना काय माहिती की सहन करायला किती मोठी ताकद लागते. रागवणं सोपं असतं रे, पण रागाच्या वेळी शांत राहणं ही सगळ्यात मोठी तपश्चर्या आहे. तू सहन करतोयस याचा अर्थ तू हरला आहेस असा नाही, तर तुझं मन इतकं मोठं आहे की तू लोकांच्या चुका पोटात घालू शकतोस. जशी जमीन नांगरताना दुःख सोसते तेव्हाच पीक येतं, तसंच तुझ्या या सोसण्यातूनच तुझं व्यक्तिमत्व सोन्यासारखं उजळून निघणार आहे. जे लोक तुला आज त्रास देत आहेत ना, ते त्यांचेच कर्म भरून काढत आहेत. तू मात्र तुझा स्वभाव बदलू नकोस. तुझा हा संयमच तुला जगापेक्षा वेगळं बनवतो. तुला प्रश्न पडतो की मी किती दिवस सहन करायचं. मी तुला सांगतो, जोपर्यंत तुझं मन साफ आहे तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. तुला जो त्रास होतोय तो मी पाहत आहे. न्यायाचा तराजू माझ्या हातात आहे. तुला कुणासमोरही स्वतःचं मोठेपण सिद्ध करायची गरज नाही, कारण मला तुझं सत्य माहीत आहे. जे तुला बोलतात, जे तुला कमी लेखतात, त्यांच्याशी भांडून तुझी शक्ती वाया घालवू नकोस. त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दे आणि तू तुझ्या कर्तव्यावर लक्ष दे. वेळ आली की मीच त्यांना तुझ्या किमतीची जाणीव करून देईन. तू फक्त शांत राहा, तुझं उत्तर मी देईन. बाळा, समुद्राच्या वर कितीही लाटा असल्या तरी तळ मात्र शांत असतो. तू सुद्धा तसाच हो. बाहेरून जग तुला कितीही त्रास देवो, तुझं मन माझ्या चरणी स्थिर ठेव. तू जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतोस ना, तेव्हा तुझ्या मनावरचा सगळा भार हलका व्हायला हवा. दुसऱ्यासाठी सोसणं हे पुण्याचं काम आहे, पण स्वतःला संपवून टाकण्या इतपतही दुःख करू नकोस. तू माझ्यासाठी खूप मोलाचा आहेस. जेव्हा तुला खूप जड वाटेल तेव्हा एकटं बसून माझ्याशी बोल. माझ्या खांद्यावर डोकं ठेवल्याचा अनुभव घे. मी तुला नवी शक्ती देईन. आता उसासा टाकणं थांबव. तुझा हा सोशिकपणाच तुला माझ्या जवळ घेऊन आला आहे. जे लोक सहन करतात त्यांच्या पाठीशी मी ढाल बनून उभा आहे. डोळे पुस आणि पुन्हा एकदा आनंदाने कामाला लाग. तुझ्या कष्टाचं फळ आणि तुझ्या संयमाचा मोबदला तुला नक्की मिळेल. हा माझा शब्द आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा खूप जड वाटेल, जेव्हा वाटेल की आता सहनशक्ती संपली आहे, तेव्हा एकांतात बस, डोळे मीट आणि फक्त माझं स्मरण कर. तुला माझ्या अस्तित्वाची ऊब जाणवेल. मी तुला नवीन शक्ती द्यायला सदैव तयार आहे. जगाकडून अपेक्षेचा हात मागण्यापेक्षा माझ्याकडे विश्वासाचा हात माग. तू जेव्हा इतरांसाठी स्वतःचं सुख त्यागून सोसतोस ना, तेव्हा तू माझ्या अधिक जवळ येतोस. अशा वेळी मी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा असतो. तुझे कष्ट वाया जाणार नाहीत, हे मी तुला वचन देतो. आजची ही रात्र जरी अंधाराची असली तरी उद्याचा सूर्यप्रकाश तुझ्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येईल. तू फक्त तुझं मन माझ्या चरणी स्थिर ठेव. कोणावरही द्वेष करू नकोस, कारण द्वेष तुला आतून पोखरेल. त्याऐवजी माफ करायला शिक, कारण माफी ही वीरांचे भूषण आहे. आता उठ. हा चेहरा उतरवलेला मला अजिबात आवडत नाही. तुझ्या या सोशिकपणाचं चीज मी नक्की करेन. तू जगासाठी जरी कोणीच नसला तरी माझ्यासाठी तू माझं सगळं काही आहेस. तुझ्या कष्टाचं फळ आणि तुझ्या संयमाचा मोबदला
तुला नक्की मिळेल. काळजी करू नकोस, तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. मी तुझा हात कधीही सोडणार नाही. जा आणि आनंदाने तुझे कर्तव्य पार पाड.